या घडीची सर्वात मोठी बातमी घेऊन मी यावेळेला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय। मुंबई महापालिकेच्या निकालामध्ये मोठा ट्विस्ट, कारण मुंबईमध्ये काय घडतं याची उत्सुकता ताणली जाते। मुंबई महापालिकेच्या निकालातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आपण यावेळेला लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहणार आहोत। मुंबईतले आकडे फिरलेले आहेत। महायुती सध्या बहुमतापासून दूर आहे। महायुतीने यापूर्वी जल्लोष त्या ठिकाणी साजरा केलेला होता। आकडेवारीमध्ये कुठेतरी पिछेहाट होताना दिसते। आकडे फिरले तर मात्र काँग्रेस त्या ठिकाणी मुंबईतला किंग मेकर ठरवण्याच्या भूमिकेमध्ये दिसू शकतो। काँग्रेसने देखील 22 जागा मिळवलेल्या आहेत। मुंबई महापालिकेच्या निकालामध्ये येणारा ट्विस्ट, त्याची सगळ्यात मोठी बातमी ही आपल्याला पाहायला कुठे मिळते तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून मॅजिक फिगरचा जो आकडा होता 103 गाठणं फार मोठी गोष्ट होऊ शकत नाही, कारण ज्या वेळेला या आकड्यांमध्ये महायुती पिछाडीवरती आहे आणि इतर पक्ष मात्र आता पुढे जात असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई संदर्भातली ही आकडेवारी मुंबईतली आमची लोकशाही मराठीची टॅक्सी आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे। काँग्रेस 23 जागांवरती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 66, याचं जर आपण गणित मांडायला गेलो आणि त्याबरोबर मनसेनं साथ दिली तर 7 जण आणि इतर 10, अशा प्रकारे एक वेगळी परिस्थिती मुंबईमध्ये होऊ शकते। भाजपा 98, 26 जागांवरती, शिवसेना शिंदेची त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि हे गणित समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण 227 जागांसाठी मुंबईमधली ही महाचुरस सुरू होती आणि या महाचुरशीमध्ये महायुतीनं जरी सरशी केलेली असली तरी देखील मुंबईमध्ये यू टर्न येऊ शकतो आणि ठाकरेंचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी जर का काँग्रेसनं त्यांना व्यवस्थितरित्या साथ दिली तर मात्र काँग्रेस त्या ठिकाणी गेम चेंजर मुंबईमध्ये निश्चित ठरू शकतो। अगदी विशाल, तुम्ही जसा उल्लेख केला तसा आता ठाकरे बंधूंवर वेळ अशी आलेली आहे की आपला जुना मित्र आपल्या कामी येतोय का, कारण काँग्रेस हा ठाकरे बंधूंचा किंबहुना ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा जुना मित्र। इथं मात्र काँग्रेसनं एक स्वतंत्र चूल आपली मांडलेली होती मुंबईमध्ये मनसेवर नाराज होऊन, पण आता मात्र सत्तेसाठी जर काय पण करायचं ठरलं तर मात्र असं गणित हे जुळवलं जाऊ शकतं। विशेष म्हणजे केवळ काँग्रेसच नाही तर इथं अपक्ष सुद्धा किंग मेकर ठरू शकतात। पहा, काँग्रेसचं जर आपण बघितलं तर विशाल सर, काँग्रेस एक लंबी रेस का घोडा म्हणून मुंबईत पाहायला मिळतोय। काँग्रेस 22, मुंबईत भाजपा 87, युबीटी 65, तर शिंदेची शिवसेना 27, काँग्रेस 22 जागांवर, MIM 8, मनसे 6, सपा 2 जागा या ठिकाणी मिळवताना दिसतेय। त्यामुळे MIM ची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे ही सगळी गणितं जुळवत असताना। खरोखर आणि खरं तर राजकारण म्हटलं की आकड्यांची जुळवाजुळव ही त्या ठिकाणी आलीच आणि मुंबईमध्ये देखील तशाच प्रकारची अपरिहार्यता येण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही। यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की मुंबई भाजप कार्यालयासमोर इतरही महापालिकांमध्ये जो जल्लोष त्यांनी साजरा केलेला होता, मुंबई मात्र आणि मुंबईची महापालिका कुणाच्या हातून निसटते या संदर्भातलं मात्र आता सध्या भाकीत करता येत नसलं तरी देखील मात्र या निकालांकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईतली आकडेवारी समजून घेऊयात। मुंबईमध्ये शिवसेना 27, काँग्रेस 22 जागांवरती आहे, MIM 8 ठिकाणी, मनसे 6, सपा 2 जागांवरती आहे आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांची केवळ 3 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची 1 जागा राखून असल्याचं दिसतंय। 227चा हा आकडा गाठण्यासाठी आणि त्यातील मॅजिक फिगर पर्यंत पोहोचण्यासाठी आता काटेकी टक्कर दोन म्हणजेच महायुती विरुद्ध ठाकरे बंधू यांच्यामध्ये देखील फिरू शकते आणि एक मोठा ट्विस्ट मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच आता सर्वच राजकीय पक्षांची धावपळ होणार एवढं निश्चित, कारण यापूर्वी महायुतीनं बहुमताचा आकडा गाठत आपणच कशा प्रकारे सव्वाशेर ठरलेलं आहे याचं सेलिब्रेशन झालं। मात्र गेम कधीही बदलू शकतो। मुंबईच्या या संपूर्ण गेममध्ये ट्विस्ट कधी देखील येऊ शकतो आणि अजूनही मुंबई हातातून गेलेली नाही यासाठीचे शर्थीचे प्रयत्न हेच सगळे राजकीय पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतील। उम्मीद पे दुनिया कायम है आपण पाहतोय। 115चा आकडा असताना देखील स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला जात नसल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि हेच गणित आपण मुंबईकरांना आणि आपल्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला आणि प्रेक्षकांना समजावून सांगतो आहोत, कारण आज सकाळपासून सगळ्यात महत्त्वाचे निकाल आपण दिलेले होते। एक्झिट पोलवरती देखील शिक्कामोर्तब झालं, मात्र मुंबईकरांनी मतदान देत असताना
किती शांततेनं आणि योग्य रीतीनं या ठिकाणचा विचारपूर्वक. विचारपूर्वक दिलेल्या मताचा हा परिपाक असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लागवी. विशालजी, मला खरं तर या ठिकाणी मुंबईकरांविषयी असं म्हणायला इच्छा होते फार, कदाचित धाडसाचं वक्तव्य असेल, पण आजवर मुंबईकरांनी राजकीय डावपेच पाहिलेले होते. आज मुंबईकरांनी मात्र स्वतः एक डावपेच खेळल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईकरांनी एक वेगळाच गेम खेळल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. पण मुळात आता या सगळ्या घडामोडीनंतर काही सवाल आहेत. पुन्हा एकदा हॉटेल डिप्लोमसी सुरू होणार का? बरोबर. पुन्हा एकदा डिनर डिप्लोमसी सुरू होणार का? पुन्हा एकदा नगरसेवकांची पळवापळव होणार का? पुन्हा एकदा नगरसेवक हे गोपनीय ठिकाणी, गुप्त ठिकाणी लपवले जाणार का? हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जसं एव्हरीथिंग इन फेअर इन लव्ह अँड वॉर, तसंच सध्या राजकारणातही खरोखर आहे. दिसतंय. मात्र त्यामुळे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर यासाठी सगळ्यात मोठा यावेळेला गेम चेंजर कोण ठरू शकतो? ठाकरे बंधूंमध्ये ज्यांनी समेट घडवून आणले तेच संजय राऊत. मात्र यावेळेला काय करतील हे सांगता येत नाही. त्यांच्याबरोबर साथ दिलेली होती मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या आम्ही पाठीशी असल्याचं राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवारांनी सांगितलेलं होतं. आणि लोकशाही मराठीची एक्सक्लुझिव्ह मुलाखत ज्यावेळेला आपण सुप्रिया सुळे यांच्याबरोबर चर्चा केलेली होती, सुप्रिया सुळे म्हणाले होत्या घडेल तर काही घडू शकतं. मुंबईत भाजप 87, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 65 जागांवरती आहे. मुंबईमध्ये शिवसेना 27 जागांवरती आणि काँग्रेस 22 जागांवरती आहे. आता ही गणितं आपण जोडूयात. MIM 8, मनसे 6, अशा प्रकारचं जर राजकीय गणित जोडण्याचा आपण प्रयत्न केला तर मुंबईमध्ये भाजप 87, शिवसेना 27 असं एकूण 114 मतं त्यांना त्या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. 115ची आवश्यकता निश्चितच आहे. तर काँग्रेस 22, MIM 8, सपा 2, एकूण 32 जागा या इतरांच्या धरल्या. आणि राष्ट्रवादी अजित पवारांची 3 जागा, राष्ट्रवादी अजित पवारांची 3 जागा राखून त्या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. आणि हेच कॅल्क्युलेशन ज्यावेळेला आपण पाहतोय तर मुंबईमध्ये भाजप 87 जागांवरती आहे. तिकडे शिंदे मात्र ठाण्यामध्ये एका हाती सत्ता मिळवल्यानंतर कुठे गेलेले आहेत हे सांगण्याची गरज नाही, कारण त्या ठिकाणी असलेला आनंद आश्रम हे त्यांच्यासाठी अतिशय पूजनीय अशी जागा आहे. आणि दिघेंचं दर्शन घेण्यासाठी कुठल्याही निवडणुकीची सुरुवात असेल किंवा शेवट असेल, विजय प्राप्त झाल्यानंतर ते त्यांच्या चरणी लीन होताना दिसतात. ठाण्यामध्ये असलेल्या जांभळी नाका परिसरामधील हेच ते आनंद आश्रम आहे ज्या ठिकाणी दिघेंनी ठाण्याचा पाया रचलेला होता. ठाण्यामध्ये योग्य रीतीने शिवसेना पोहोचवलेली होती आणि त्याच दिघेंच्या पायाशी नतमस्तक झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते हे आनंद आश्रम मध्ये दाखल झालेले आहेत. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी विजयाचा हा मेरू रोखून धरलेला होता, ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणलेले आहेत, त्यांचं स्वागत करताना देखील ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळाले. गणित लागवी आपल्याकडून पुन्हा एकदा समजून अगदी अगदी. काँग्रेस 20, MIM 8, सपा 2, एकूण 32 जागा. तर तिथं अजित पवार यांची राष्ट्रवादी 3 जागा, शरद पवार यांची राष्ट्रवादी 2 जागा. त्यामुळे या ठिकाणी गणितं ही जुळली जाऊ शकतात. एक आशेचा किरण ठाकरे बंधूंकरता जर महापौर बसण्याचा, मुंबई महापालिकेत युतीचा महापौर बसण्याचा मार्ग मात्र मोकळा जरी झालेला असला तरी ही देखील गणितं ही रचली जाऊ शकतात. हे देखील डावपेच हे टाकले जाऊ शकतात. त्यामुळे अद्यापही धाकधूक कायम आहे सत्ताधाऱ्यांची असं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.